नमस्कार. चला मी स्मिता आणि सुनबाई जी आहे ती सोनाली. सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. तर मी इथं पार्किंग म्हणजे जिना जो असतो बिल्डिंगचा, तर तिथलं तुम्हाला डेकोरेशन थोडंसं शेअर करते आहे. तर हे जाऊबाईच्या घरी, लहान्या जाऊबाईच्या घरी आमच्या गौराया येत असतात, म्हणजे महालक्ष्म्या. तर त्यांनी जिन्यावर छान असं पुतणीने माझ्या पावलं काढले होते. शेजारच्या ताईंच्या घरी पण होत्या, तर त्यांनी हे छान डेकोरेशन केलं होतं. गौराई आली असं छान. तर इथं मी तुम्हाला रशी शेअर करते. इथं पुरणाचं घमिलं आहे. पुरणपोळी, रशी, भात, भजे, कुरडाई असा मेनू असतो. तर इथं कणकेचे दिवे चालू आहे, इथं पुरणपोळ्या चालू आहे. तर जाऊबाईच्या बहिणीच्या मैत्रिणींनी छान पोळ्या केल्या, आम्हीही मदत केली. मी उंडे भरून दिले. इथं गौरायांचे ताटं त्यांना जेवण्यासाठी करत होती जाऊबाईची भाऊजाई. मग ती क्लिप तुमच्याशी शेअर केली. इथं ननंदबाई होत्या मोठ्या बसलेल्या. आमचे गणपती बाप्पा छान दिसत आहे ना जाऊबाईच्या इथले. तर चला, ही जाऊबाईची जोडी आहे छान. त्यांनी आरती घेतली सगळ्यांनी. तर आरतीचं असं असतं, आपल्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी आरती घ्यायची असती. तर सगळ्यांनी इथं आरती घेतली. आधी गणपती बाप्पाची केली, नंतर भगवान शंकरांची केली, नंतर आपल्या महालक्ष्म्यांची केली, गौरायांची. इथं आमच्या जोडीने आरती घेतली, नंतर आराध्याने पण घेतली. पाहुणे रावळ्यांनी सगळ्यांनी आरती घ्यायची असती. आणि गणपती बाप्पा छान बघत होते, सगळ्यांना आशीर्वाद देत होते. छान असं मंगलमय वातावरण असतं. हे ननंदबाई आमच्या मोठ्या दोन. तर चला, इथं झालेली आरती. तर कणकेचे 11 असे दिवे बनवले होते. इथं भाची आमची चालली होती, त्यांना आम्ही बाय बाय करत होतो. इथं पाहुणे काही खाली बसलेले होते. नंतर बाकीचे जेंट्स मंडळी होते ते बेडरूममध्ये जेवायला बसले, दादे माणसं. मग आम्ही इथं थोडासा डान्स केला आहे. तर कुठली प्रॅक्टिस न करता केलेलं आहे ताईंनो, शॉर्टकटमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर ही आमची भाची आहे, लहान नंदेची मोठी मुलगी. आम्ही इथं फुगडी खेळली, छान वाटली ना. समोर गौराया, आपले गणपती बाप्पा, आणि त्यांच्यासमोर ही फुगडी. तर बघा, छान वाटलं. आणि नंतर आम्ही इथं थोडंसं त्या स्टेपवरून सांगा बरं का मला गाणं कुठलं असेल. तर मी सिंपल आहे एकदम, वेणी वगैरे काही नाही घातलेली. सकाळचा स्वयंपाक चालू आहे. 100-150 लोकांचा पुरणपोळीचा स्वयंपाक होता. आम्ही घरीच बनवत असतो. इथं नंतर आमच्या भाचीने आणि जाऊबाईची मोठी भाऊजाई आहे, त्यांनी छान फुगडी खेळली. आणि गौरायांना फुगडीचा मान आहे बरं का असं. तर चला, आवडले असेल तर लाईक करा. नंतर आमच्या या स्टेपवरून गाणं सांगा. तर मी वॉइस ओव्हर का करते, तर इथं कॉपीराईट येतं असं म्हणून. मग सगळ्या तिन्ही व्हिडिओंना मी म्यूट केलेलं आहे आवाज. आणि खूप गोंधळ असतो, कोण काय बोलतं. तर चला, इथं स्टेपवरून सांगा मला गाणं कुठलं असेल. आणि सध्या आमचं घर नाराज आहे बरं का, खूप म्हणजे खूप. पण आता कसं आहे, आपल्या घरी देवबाप्पा आले, जाऊबाईच्या काय ना आपल्या काय एकच, म्हणून थोडंसं एन्जॉय केलं. मी काय वेणी वगैरे घातली नव्हती सकाळीच, पण हे केलं होतं तेवढंच. कारण आहे ना, सोनबाईचे पप्पा खूप सिरियस आहे. सोनबाई 15 दिवस झाले व्हिडिओमध्ये नाही आहे. आणि व्हिडिओ कॉल केला का ती रडते बरं का. पण आता काय म्हणता ना, देवाच्या याच्या पुढं आपलंही काही चालू शकत नाही आहे. आणि देवबाप्पाने ह्यावेळेस नाराज केलं आहे बरं का आम्हाला थोडं. पण चला, आता इथं जाऊबाईच्या आनंदासाठी लहान जाऊबाईच्या घरी, सख्खी जाऊबाई आहे लहानी, आमच्या पाठीमागच राहते. त्यांनी फ्लॅटमध्ये घेतलेलं आहे फ्लॅट. आणि आम्ही खाली बांधलेलं आहे जागा घेऊन बंगला. तर इथं भाची, लहान ननंदबाईची मोठी मुलगी, आकाशी साडीवाली, लाल साडीवाली जाऊबाईची सख्खी बहीण मोठी, आणि पॅरेट साडीवाली मी आहे. तर असं आम्ही छोटासा इथं डान्स पण केला. तर हे सगळे गौरायांचेच गाणे होते ताईंनो. इथं नंतर आम्हाला लहान जाऊबाई पण जॉईन झाली बघा, ऑरेंज साडीवाली. आणि त्या बाजूनी काळ्या साडीवाली जाऊबाईची भाऊजाई मोठी. तर आम्ही असं 5 जणींनी छान फेरा केला. तर हे गाणं सांगा कुठलं असेल.
तर प्रॅक्टिसला कोणी नव्हतं बरं का. काय असतं, शेतकरी सगळे आणि सगळ्यांचे कामं चालू असतात, फक्त कार्यक्रमाला हजेरी लावतात. पण आम्ही म्हटलं तर सगळ्यांनी लगेच हे केलं. आणि कसं आहे, वेळेवर करणं म्हणजे थोड्याफार स्टेप चुकणारच आहे, तर कमेंट बॉक्समध्ये काही हे करू नका. पण छान असे डान्स झालेले बरं का. तर प्रॅक्टिस न करताही असं वाटतं की 90% परफेक्ट डान्स झालेले. इथं बघा गौरायांचे पावलं आहे. इथं पितळाचा रॅक दिसत असेल तुम्हाला, त्यावर भरपूर संसार होता. इथं नंतर आम्हाला आमची पुतण्याची बायको पण जॉईन झाली. इथं चालू आहे जेवणं. तर आता बायांच्या पंक्ती बसल्या होत्या, दादे माणसांच्या झाल्या होत्या. इथं मग आम्ही जेवायला घेतलं. नाचून दमलो होतो खूप. सगळ्यांनी पोटभर जेवणं केले. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ह्या महालक्ष्म्यांना म्हणा किंवा गौरायांना म्हणा. कुठं कुठं वेगळी पण पद्धत आहे बरं का स्वयंपाकाची, ते माहिती नाही. आता आमच्याच जाऊबाईच्या खाली बिल्डिंगमध्ये गौराई येताना, तर ते पार्किंगमध्ये जेवणाची सोय करतात खाली, खुर्च्या टेबल वगैरे टाकून. आणि ते वेगवेगळा स्वयंपाक म्हणजे ऑर्डर करता. पण आमच्या जाऊबाईच्या घरी पहिल्यापासून पुरणपोळीच असते. बघा इथं जाता आहे, दगडाचा छोटा दगडाचा पाटावर वंटा आहे, पितळाची रॅक आहे, त्यात सगळा संसार आहे जो आपला घरात असतो तो. कुकर, बंब, पाणी तापायचा बंब, पितळाचा मिक्सर, पितळाचाच कुकर. इथंही नाही आमचे सगळे पाहुणे रावळे. ते जाऊबाई आमचं जुनं घर आहे ना, तिथल्या या मैत्रिणी आमच्या. तर चला, ही 2 नंबरची जाऊ आहे माझ्या पाठची. इथं ते जेवत होते. नंतर मग मी ओट्या भरून घेतल्या गौरायांच्या. साडी, ब्लाऊज पीस, नारळ, गहू असं छान ओट्या भरायच्या. आपली जी मनातली इच्छा असते ती बोलून दाखवायची. आणि छान असं मग मी पण इथं ओट्या भरून घेतल्या. आणि गौरायांचं डेकोरेशन पण छान केलं होतं, कारण पितळाचा संसार आहे ना, सगळ्यांना खूप आवडला. छान होतं. त्यात कुकर, मिक्सर, पाणी तापवायचा बंब, हापसा, छोटा फॅन होता. मी शॉर्ट व्हिडिओ घेतली, नक्की बघा. फॅन होता, खोबरं केसायची किसणी होती. असे छान भांडे होते. चहाची किटली होती, चहाची चाळण होती, चहाचं पातेलं होतं, भाजीचं पातेलं होतं. छोट्या छोट्या कढाया पण छान होत्या बरं का. बघा किती छान दिसत होतं. ताट होतं. आणि ते आकर्षण ठरलं फक्त जातं आणि पाटा वरवंटा छान होतं, दगडाचा छोटा मस्त. तर बघा गौराया, त्यांचे दोन्ही बाळं, एका बाजूनी मुलगी होती, एका बाजूनी छोटासा दादा होता. दोन्ही बाजूने गौराया. आणि आपले मधी जे आहेत ते आपलं आराध्य म्हणजे गणपती बाप्पा. चला, मी इथं आता छान ओट्या भरून घेतल्या. नंतर दादे म्हणजे घरातले माणसं बसले होते जेवायला. पाहुण्यांचे झाले होते जेवण सगळ्यांचे. चला, इथं ही माझी मैत्रीण आहे, आमचे प्लॉट पार्टनर. आमच्या दोघींचं घर जे आहे ते एकत्रितच बांधलेलं आहे. प्लॉट एकत्र घेतलेला आहे आम्ही. तर आम्ही 30 वर्षाच्या मैत्रिणी आहे. धनरावताई म्हणून आहे, तर ते शिक्षक आहे. तर आम्ही इथं छोटंसं गाणं हे केलं. त्यामुळे मला गौरायांसमोर हे करायचं, म्हटलं चला आपण करू. मग आम्हाला पण इथं जॉईन जाऊबाईची लहानी बहीण मोठी बहीण झाली. आधी सकाळी आम्ही दुपारी छान डान्स केलेलं आहे. ते आधी ज्या क्लिपा घेतल्या ना ताई, त्याचं दुपारच्या होत्या. आणि आता हे संध्याकाळी आम्ही परत छोटंसं हे केलं. तर रीलला ह्या व्हिडिओ येणार आहे. शॉर्ट व्हिडिओला नक्की बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा इथं संबळवरसुद्धा आम्ही डान्स केला. तर छान वाटतं ना संबळवर पण. तर ही पुतणी आहे व्हाईट टी-शर्टावाली, त्या बाजूची जाऊबाईची भाची आहे. आणि ही जाऊबाईची बहीण मोठी. तर बघा संबळवर गौरायांसमोर डान्स छान वाटला ना. तर चला, आयुष्य एन्जॉय करायचं असतं. उद्या सांगता येणार नाही काय होईल, त्याचा भरोसा नाही आहे. कारण आमच्या सुनबाईच्या वडिलांची तब्येत ही अशी आहे, त्यामुळं असं वाटत नाही की उद्या काय होईल काय नाही. आजचा जे दिवस चालला तो सुखाचा जाऊ द्या असं म्हणून छान पॉझिटिव्ह विचारांनी दिवसाला सुरुवात करायची आणि पॉझिटिव्ह